सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। आपण सुरुवात करायची आहे। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सामन्याला होती सुरुवात। महत्त्वपूर्ण सामना हा देखील असणार आहे। दोस्ती 11 सावरे आणि त्यांच्या विरोधामध्ये इंदगाव संघाला आपण पाहणार आहोत। ये संपाचा ग्रीन सिग्नल। लेट्स प्ले गेम ऑन। सामन्याला होती सुरुवात। गोलंदाजी मार्कवरती अनिकेतला आपण पाहणार आहोत। अनिकेत सज्ज होता बॉलिंग मार्कवर। धावसंख्या आहे एक सामना सुरू आहे। दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे। दोस्ती 11 सावरे आणि इनगाव शंकर यांचा संघ आहे। सलग 2 सामने जिंकलेत आजच्या या दिवसामध्ये। ते म्हणजेच जय गावदेवी कांद्रोली या टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केलाय। ऑन साइड ऑफ केलाय इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट। वन बाउंस ओव्हर द लाईन चौकार। धावसंख्या आहे 5। सुरुवात खूप चांगली गेली। 5 षटकांचा सामना आहे। प्रत्येक सामना हा 5 षटकांचा असणार आहे। यानंतर एक सामना खेळवायचा आहे। नक्कीच भरपूर शफल झाले होते। फॉलिंग स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता। बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये आणि आला हा डॉट बॉल। सागर आणि शंकर ही जोडी आहे। शंकरने पहिल्या मॅच मध्ये 39 धावांची विस्फोटक इनिंग साकारली होती। तोच शंकर आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंडला आहे आणि स्ट्राइक एंडला फलंदाज यावी सागर आहेत। क्लीन बोल्ड यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस आय विल डेफिनेटली इट। फलंदाज झाल्या बाद लागतोय पहिला मोठा धक्का इनगाव या टीमला। फलंदाज सागर बॅक टू द पवेलियन। षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहोत आणि एक विकेट गमावली आहे सध्या खेळाच्या पूर्वार्धामध्ये। बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात ते इंदगाव संघ। शंकर मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो। जबरदस्त कामगिरी यापूर्वी देखील इंदगाव संघाची राहिली। आर के बालेवलीच्या विरोधामध्ये एक अप्रतिम विजय प्रस्थापित केला आणि त्यानंतर मात्र आता बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते।
इथून जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातल्या अंतिम लढतीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल तो जय गावदेवी कांद्रोली संघाच्या विरोधामध्ये. चला वेळ जास्त घेऊ नका. सावळेच्या स्पर्धामध्ये दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जोबिली संघ देखील चांगला परफॉर्मन्स करतो. पहिल्या मॅच मध्ये माही मार रहा है अशी स्थिती आपल्याला जणू काही पाहायला मिळाली. महेंद्र धुळेनं आक्रमण केलं पहिल्या मॅच मध्ये. ऑफ साईडला फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉलला पाठवलंय लॉंग लेग सीमा पलीकडे. पंचांचा अधिकृत इशारा चौकार. डावखुर आता फलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्टी बॅटर शंकर सापळ्याने डिफेन्स केला गेला. यावेळी शॉट पॉइंटला बॉल आपण पाहतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बट नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न अयशस्वी राहिला. एक चोरटी आपल्याला पाहायला मिळाली. दिवसा ढवळ्या झालेली एका धाब्याची चोरी. थोडी घाई करा विनंती आहे मंडळी प्लीज. यानंतर आम्हाला एक मॅच कव्हर करायची आहे. जेवढेही संघ आता मैदानामध्ये खेळतायत दोन्ही संघांना विनंती बॅट्समन असो अथवा बॉलर्स आपण घाई करायचे कारण यानंतर जय गावदेवी कांद्रोली आणि इथून विजेता संघामध्ये एक लढत आम्ही करणार आहोत कव्हर. आणि ज्या दिवसाच्या मॅचेस ज्या शेड्यूलमध्ये त्या शेड्यूलमध्ये तो कंपल्सरी पूर्ण केला जाईल ही सूचना मॅनेजमेंट टीमने आम्हाला दिलेली आहे. त्यामुळे वेळेच्या बाबतीत प्रत्येकानं महत्त्वपूर्ण कामगिरी करणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण लक्ष द्या वेळेकडे. वेळ कोणासाठीच थांबत नाही मित्रांनो कारण स्टॉपच सुरू आहे. योग्य तो वेळ दिलेली निर्धारित वेळ जर का एकदा पूर्ण झाला तर त्यानंतर फिल्डर पेनल्टी असेल. वेगवान होता बेस्ट टायमिंग. बॉल अवेमध्ये फिल्डर तिथे पोहोचले जात आहेत. बॉल पर्यंत कोणती मिस्टेक नाही. विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना हिंदगाव संघाला आणखी एक मोठा धक्का. ऑनलाईन काय निर्णय असेल पण ऑनलाईन येस पेअर डिलिव्हरी कारण पूर्णपणे लाईनच्या बाहेर जर चेंडू असेल तर तो नो बॉल करार दिला जातो. त्यामुळे ऑनलाईन आहे. डीकेला देखील हा नियम माहिती आहे. त्यामुळे फलंदाज इथे मात्र बाज असेल.
गोलंदाजी मागपती जगदीश पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. लॉप करायचा डाऊन साइडला मिस टायमिंग बॉल अवे मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट केली गेली आहे. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल संपादित करत असताना विकेटचं पतन. आणखीन एक मोठा धक्का बॅटिंग करता हिंदगाव टीमला. दुसऱ्या बाजूला साबरे याच्या स्पर्धेमध्ये जोबेली संघाला देखील 18 मध्ये जवळपास 59 धावा डिपेंड करायच्या, कारण धुळ्याने चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं जोबेली गावामध्ये कर्फ्यू लागला होता, कारण माहीम मार राय जसं कळालं संपूर्ण जोबेली गाव कासगावच्या मैदानावरती पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर वंडर बॉय ऑफ जोबेली केडीनं आक्रमण केलं आणि या मॅच मध्ये त्यानं महत्वपूर्ण खेळ साकारली. चांगला खेळ जोबेलीचा सुरू. आमचे गौरव सावंत बघा, टेनिस क्रिकेट चे फाउंडर, tenniscricket.in या वाहिनीचे सर्वे सर्वा. खर तर शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आज त्यांचे चॅनल अखंड भारतभर भ्रमंती करत आहे. गोवा ते गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, बँगलोर या सर्व स्टेट्स मध्ये, सर्व राज्यांमध्ये tenniscricket.in ही वाहिनी आपण पाहिली. आणि सर्वप्रथम वाहिनी खर तर या टेनिस विश्वामध्ये आपण पाहतोय गौरव सावंत, संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून आपण पाहिली. येस अंपायर, व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू बॅटिंग टीमचा. tenniscricket.in चे सर्व गौरवजी सावंत आपल्यातून रजा घेतात. खर तर अखंड भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली वाहिनी आपण पाहतोय. महाराष्ट्रातून बाहेर सभा मात्र सुरुवात झाली. बँगलोर असेल, कर्नाटक, गोवा, गुजरात या सर्व स्टेट मध्ये जाऊन मात्र लाईव्ह प्रक्षेपण करणारे आमचे मोठे बंधू गौरवजी सावंत यांना आपण पाहतोय. कौतुक आहे. tenniscricket.in आमचे प्रशांत बघा चेक करतात सध्या. तुम्ही फिल्डिंग लावून द्या शकता. येस, निर्णय तो योग्य आपल्यापर्यंत कळेल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट विल बी अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. 10 धावा. हा ट्रॅकर होता, ऑन साइडला लॉप केला बॉल, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या बाहेर. और शॉट वाज दॅट. DK चा बॅट मधनं KDK कडक चौकार. चला बॉलची मागणी केली जाते बघा मैदानामध्ये. बॉल अवेलेबल करून द्या लगेच. धाबा झाला तर 14. दोन षटकांसाठी बघा लक्षात ठेवा.
जवळपास 12.5 ते 13 मिनिटांचा वेळ खर्च झालेला आहे. इतका वेळ जर खर्च झाला तर पंच कसं चालेल. एक फिल्डर आतमध्ये घ्यावं लागेल जर का आपण 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट केली नाही तर 4 षटकांसाठी तुमच्याकडे उर्वरित 7.5 ते 7 मिनिटांचा वेळ शिल्लक. स्टॉपवॉच पुन्हा एकदा ऑन होतीये. सो लक्षात ठेवा 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा वेळ आहे. अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये 5व्या षटकामध्ये एक फिल्डर 38 सर्कलमध्ये वाढेल. फटका ऑफसाइड रिझन मध्ये खेळला गेला. चांगला फटका गॅप मध्ये चाललाय. बॉल मात्र वेगाने ट्रॅव्हल आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. बॉल थांबला नाहीये. क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. यावेळेस देखील अपील झाली आहे आणि पंचांनी अपील उचलून धरली आहे. विकेटचा पावत आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज होईल बाद इंदगाव संघाला आणखी एक लागतोय मोठा धक्का. अठरा धावा फलकावरती आहेत. 18 रन्स ऑन द बोर्ड. ऑन साईडला ठेवून गेला. फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर पोहोचतायत. वाऱ्याची गती देखील आता पाडली गेली आहे. सध्या धावफलक आमचे अभय चौधरी आम्हाला कळवतात 19 वर धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. 19 ऑन बोर्ड. यावेळेस देखील ऑनसाईडला खेळाचा होता फटका. डीके सध्या संघर्ष करतात धाबा बनवण्यासाठी. ते देखील इंदगाव संघाला धाबांची नितांत गरज आहे. पण त्या धाबापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. गोलंदाजांनी देखील विकेट टेकिंग बॉलिंग झाली. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ओ द विकेट. फुल टॉस मिस केले डीकेने. डायरेक्ट हिट. नो डायरेक्ट हिट. येस इज गॉन. फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपामध्ये सांघिक यश मिळतंय दोस्त 11 सावरे संघाला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इंदगाव टीमला आणखीन एक मोठा धक्का. बॉल तयार. ड्रीम बॉल ऑफ द बॉलर. प्रत्येक गोलंदाजाच्या स्वप्नात टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. आज मात्र सत्यात टाकलाय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय जसा गोलंदाज अनिकेतनं हा चेंडू हाताळलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बॉल. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
मिनिटाचा वेळ फक्त शिल्लक आहे आपल्याकडे. या गोष्टीची आपण थोडी काळजी घ्यायची आहे. धावा झालेल्या आता 25 बॉल तयार. यावेळेस देखील आपण पाहतोय आता गोलंदाजी मार्क वरती व्हाईट बॉलचा इशारा पंच आपण पाहतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज षटक क्रमांक 4 आणि हरेशचा वापर केला जातोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. वारंवार अतिरिक्त दाबाच्या खर्च होतात सध्या आपण पाहतोय. धावफलक आपण पाहतोय ते आता एकंदरीत 26 या आकड्यावरती 26. रनआउटची संधी आहे आणि मिळेल विकेट. धावचीच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते. फलंदाज बाद होतोय आणि आणखी एक धक्का लागतो बॅटिंग करताना इंदगाव टीमला. बॅक टू बॅक विकेट 2 चल में आया. ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते इंदगाव संघाची. भारत यार पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती पुढचा बॉल ऑनसाइड लॉफ करायचा होता. डीके सध्याच्या घडीला काय करतोय मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष करत होता. पण त्यानंतर मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याच्या नादात त्याची देखील विकेट गेली आहे. आता मात्र पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये इंदगाव संघाला बॅकफुटला ढकललंय दोस्ती 11 सावरीनं. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका खेळला गेला. फिल्डर तिथे आहेत लॉंग ऑनला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का आणि हो प्रयत्न सुरू केलाय पण नाही. माघारी धाडले पुन्हा. मग हा प्रयत्न तर झाला होता तिथे मात्र आपण पाहतोय पण धाव मात्र मिळाली फक्त एक सिंगल. धावसंख्या पुढे सध्या टोटल 29. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. संपर्क इथे देखील होत नाहीये. विकेट किपर बघा काय करतायत. क्या बात आहे. हास्यमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. विकेट किपर थोडं एंटरटेन करतात, मनोरंजन करतात. टाइम देखील मला तर वाटतंय होऊन चाललेला आहे. वेळ देखील जवळपास झालेलाच आहे. त्यामुळे हे षटक समाप्तीनंतर एक फिल्डर मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये आपल्याला वाढवावा लागेल. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाबेचा इशारा. यावेळेस देखील आवाज दॅट पंचांना विचारलं गेलं मात्र पंच सहमत नाहीयेत. चला प्लीज वारंवार काय एकत्रित येतात. विकेट किपर काय सुरू आहे. एक मिनिट आत घ्या.
तसं लास्ट ओव्हर आणि आता अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. आणामारी ते षटक, शेवटचे षटक संबोधलं जातं आणि संदेश बॉल तयार. पुढे सरसाबत खेळला गेला, फटका चांगला आहे, शॉट मिड विकेट मधून बॉल मागे आलाय, डीप स्कोरिश मिड विकेट मध्ये बॉल सेकंड साठी पलटलाय. धावचीची नामी संधी आणि हो बॅट हवेतच राहिली, धाव पूर्ण झाली नाहीये. रनआउटच्या स्वरूपामध्ये इंदगाव संघाला आणखीन एक धक्का लागतोय. अंतिम जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. ऑल आउटचा आता मात्र खतरा आलेला आहे. ऑल आउटच्या उंबरठ्यावरती संघ आपल्याला पाहायला मिळतो इंदगाव, आणि जर का असं घडलं तर या स्पर्धेतला पहिला संघ असेल जो ऑल आउट होत आहे. फुलटॉस, नो बॉल कॉल केलाय. स्क्वेअर लेग अंपायरने सांगितलं इट्स नो बॉल, वेस्ट आहे बीमर. सो फ्री हिट बॉल असेल. आता फलंदाजाकडे देखील संधी असणार आहे. हिट द बॉल ट्वाइस आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर आउट होऊ शकतो फ्री हिट बॉल वर देखील. पुढचा बॉल, पुढे सरसाबत येऊन खेळण्याचा प्रयत्न. आता धाबा मिळतील तितक्या महत्वाच्या, धाबा येणं महत्वाचं. आता कशा का नाही येवत, धाबांची गती चालू राहणे महत्वाचं. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाब आपल्याला पाहायला मिळते. सध्या धावफलक आता येऊन पोहोचले 33 आकड्यावरती. स्टील 4-2. चला 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विनंती आहे की आपण थोडं फास्ट खेळा, कारण या इनिंग साठी भरपूर वेळ गेलेला आहे. 30 मिनिटांचा वेळ जवळपास आतापर्यंत गेलेला आहे या इनिंग साठी. त्यामुळे आपण फिल्डर पॅनल्टी देखील दिलेली आहे एका बाजूला दोस्ती 11 सावरे संघाला. यावेळेस देखील लॉक करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची झालेली सांगत आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी प्रत्येकी गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेतनं 9 दिला, त्यानंतर 5 धाबांचं षटक, जगदीशचा 5 धाबा, अनिकेतनं सेकंड स्पेल मध्ये दिल्या, हरीशनं 11 धाबा खर्च केल्या, आणि या ओव्हरमध्ये संदेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा, भेदक मारा, आक्रमक गोलंदाजी. ऑफ साइडला टर्न केलंय, फिल्डर तिथे उपस्थित. ऑल आउट झालेला संघ पहिला या स्पर्धेतला आपण पाहत आहोत इंदगाव. डाव संपलाय पहिला आणि झेलबाच्या स्वरूपामध्ये ऑल आउट झाला इंदगाव संघ. ऑल आउट झालेला आहे इंदगाव संघ आणि धाबा संख्या आहेत त्या 33-34 टार्गेट. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये आम्हाला जोडले जाण्याची संधी दिली त्याबद्दल रोशनजी संते सर, करणजी धुळे आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचा मी स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. तर इथून थेट आम्हाला डायगर गाव इथं ऑप्शनसाठी जायचं, त्यामुळे आम्ही देखील दिलगिरी व्यक्त करतो या गोष्टीची. मला ऍडजस्ट केलं त्याबद्दल रोशनजी संते सरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने मी आभार व्यक्त करतोय. आणि मी घेतो तुमची रजा, आपण कुठेही जाऊ नका म्हणजे यानंतर देखील एक क्वार्टर फायनलची महत्वपूर्ण मॅच होईल. ऐकूया इथून पुढे पुन्हा एकदा आवाज, नक्कीच आवाज डोंबिवलीची दगदगती तो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स मधून रोशनजी संते सरांना इन्व्हाइट करा मायक्रोफोन वरती. थँक्यू. प्रेम धुळे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमेश ठाकूर यांचा इथे सन्मान करूया, ज्यांचा आवाज आपण आज संपूर्ण दिवसामध्ये ऐकला. अत्यंत टॅलेंटेड समालोचक आहेत आणि सोशल मीडियावरती ते जास्त ॲक्टिव्ह असतात. 10K त्यांचे फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती आणि अनेक चांगल्या मोटिवेशनल व्हिडिओज प्रेम आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. योगेश आणि प्रेम धुळे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. यस, प्रेम धुळे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकला. बघा 34 धाव बनवायचे त्या मॅचमध्ये. दोस्ती 11 सावरे या टीमला जो संघ हा सामना जिंकेल तो संघ नक्कीच या पुढीलच्या मॅचमध्ये अजय गावदेवी
कांद्रोली या टीम समोर फाईट करणार आहे. या पुढीलच्या मॅच मध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. चौतीस धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. दोस्ती 11 सावरे या टीमला. गोलंदाज आहेत यश. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित वाईडिश लॉंगनला आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावेने श्री गणेश होते. ऋतिक आणि संदेश ही जोडी आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज संदेश आहेत. धावसंख्या आहे 1. क्या बात है, क्या बात है. प्रचंड वेग आहे यश यांच्या गोलंदाजीमध्ये आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. 34 धावांचं मापक असं लक्ष्य आहे. थोडंसं निराश केलं पहिल्या इनिंग मध्ये इनगाव या टीमने. नक्कीच 63 धावा चेस केल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. फुल टॉस त्याला पाठवलाय, चुकीला माफी नाहीये. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. शंकर थोडीशी नाराज आहेत आणि हा षटकार येतोय. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. यावी स्विंग यानं मिस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पंच बाईज आहे की बॅटकट आहे? यस, बॅटकट आहे. सनी भोईर सरांचा इशारा बॅटकटचा येतोय. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. कारण की मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे, 4 स्पोर्ट्स सायकल देखील आहेत. त्यामुळे प्रत्येक धावेला फार किंमत आहे. या 20 फटक्या चांगल्या इनफिल्डच्या वरून खेळत आहेत. डीप मध्ये फिल्डर येतील आणि 2 धाव पूर्ण होत आहेत. 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. प्रेक्षक आपण बाहेरून या. भैया जी बाहर से आइए, टूर्नामेंट लाइव चालू है. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 10 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार केली या मॅच मध्ये. दोस्ती 11 सावरे या टीमने लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 34 धाव बनवायचे आहेत आणि आता मात्र समीकरण सोपं झालंय दोस्ती 11 सावरे या टीम समोर. हाफ ट्रॅकर विषय मध्ये खेळतात. मिस टायमिंग. शंकर डाऊन दी बॉल. टिपलाय झेल
आणि समाप्त होतोय. फलंदाज ऋतिकचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का दोस्ती 11 सावरे या टीमला. ऋतिक बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन अनिकेत जाधव येत आहेत. गोलंदाज जयेश येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 11. अजूनही बनवायच्या धावा 23. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा आहे. 24 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. आणि पहिला चेंडू आला आहे डॉट बॉल. तेवीस चेंडू 23 धावा बनवायच्या आहेत. गॅपमध्ये खेळतात. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 12. जिंकण्यासाठी रणबॉल इक्वेशन आहे. 22 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस लॉफ्टेड हिट स्लॉट मध्ये होता. मिसटायमिंग आणि सुरेख झेल पकडलाय. लॉंग ऑन सीमा रेषेवरती फलंदाज झालाय. बाद लागतोय. अजून एक धक्का दोस्ती 11 सावरे या टीमला. बघा आपण चर्चा करूया. कारण की जर चेंडू डायरेक्ट झाडाला लागलं असेल तर आयोजकांचं म्हणणं आहे षटकार आहे. परंतु आपण चर्चा करूया. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. प्रेम निर्णय काय चेक करूया आपण.
यस फलंदाज बाद आहेत. यस फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे आणि फिल्डिंग लावून घ्या. बघा यानंतर एक सामना खेळवायचा आहे आणि तो सामना देखील 5 षटकांचा असणार आहे. बावीस धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 21. या इनिंग मधील 21 चेंडू आणि 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. दोस्ती 11 सावरे या टीमला हरीश मांडवकर येत आहेत नवीन फलंदाज. एक चांगलं बॅटल सुरू आहे इनगाव आणि सावरे या दोन टीम मध्ये. हरीश मांडवकर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. थोडीशी घाई करा इनगाव संघ. जयेश फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करताय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. येणारे 21 चेंडू आणि 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धाव बनवायचे आहेत. 20 चेंडू आणि 21 धावा अजूनही बनवायचे आहेत या मॅच मध्ये. दोस्ती 11 सावरे या टीमला रन बॉल इक्वेशन आहे आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. फुलटॉस चेंडू आहे. बॅटची कडा आणि चांगले क्षेत्ररक्षण मित्र म्हणून शॉट थर्डमॅनला त्याच्यावरती मिळतील. एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. चला शॉर्ट रन चेक करूया का पंच. सामना सुरू ठेवा सनी. आपण सामना सुरू ठेवा. शॉर्ट रन आम्ही चेक करू. धाव कंप्लीट आहे पंच. 2 धाव कंप्लीट आहेत. योगेश सर यावेळी ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कल मध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. जय गावदेवी कांद्रोली या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण संपर्क साधायचा आहे. कांद्रोली या टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. विनंती असेल आपण संपर्क साधायचा आहे. हर्षद 1 मिनिट या. आपण 1 मिनिट या. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल आणि गोलंदाज आहेत यश या 3ऱ्या षटकामध्ये आणि 3ऱ्या षटकाची सुरुवात खूप चांगली केली आहे.
बघा कांद्रोली या टीमला विनंती असेल तुमचा सामना संडेला असणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आयोजकांची सूचना आहे. फुल टॉस चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट आणि त्याला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय षटकार. रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, दोस्ती 11 सावरे या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. दोन्ही टीमकडे एक एक रिव्ह्यू देखील आहे. नो बॉल आहे पंच. फ्रीट होता बॅटची कडा आणि थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. बघा या पुढील सामना हा 4 षटकांचा असणार आहे. क्वालिफाईंग मॅच 4 ओव्हरची मॅच. हाफ ट्रॅकर हा चेंडू होता. शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 26 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बॅकफुलला गेले. कट करण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. 8 धावा अजूनही बनवायचे त्या मॅच मध्ये. दोस्ती 11 सावरे या टीमला, दोस्ती 11 सावरे या संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. हरीश मांडवकर स्ट्राइक इनला आहेत. एक षटकार एक चौकार लगावलाय आणि अजून एक षटकार येतोय हरीश मांडवकरच्या बॅट मधून. 6 धावांसाठी षटकार. 2 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. चला कांद्रोली या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या टॉस साठी जुना चेंडू द्यायचा आहे. 2 धाव बनवायचे आहेत. एक चेंडू शिल्लक आहे सनी सर. 13 चेंडू 2 धाव बनवायचे आहेत. चला चेंडू द्या. इनगाव संघ 2 धाव बनवायचे आहेत. यानंतर एक सामना खेळवायचा आहे. डीके सर आमचे ऑफिशियल पंच आहे. 5 दिवस भरपूर जिम्मेदारी आहे त्यांच्या खांद्यावरती. 2 धाव बनवायचे आहेत. एक्सपिरियन्स दाखवलाय या मॅच मध्ये हरीश मांडवकरने. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 12 चेंडू शिल्लक. 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चला फिल्डिंग लावून घ्या इनगाव टीम. 12 चेंडू 2 धाव बनवायचे आहेत.
चला सामना स्पीडअप करा सनी सर. यानंतर एक सामना खेळवायचा आहे आणि तो सामना असेल 4 षटकांचा. चला डीके सर थोडस सहकार्य करा. आपण गोलंदाज आहेत. स्वप्नील येतोय गोलंदाजी मार्क वरती. यावीस फटका चांगला आहे. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. स्कोर लेवल जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. हरीश मांडवकरने बॅटिंग खूप चांगली केली आहे. गोलंदाजी देखील खूप चांगली केली आहे. आणि पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे दोस्ती 11 सावरे या टीमने. अभिनंदन दोस्ती 11 सावरे टीमचं. कॅप्टनने या सावरे टीमच्या कॅप्टनने या टॉस साठी. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे हरीश मांडवकर ज्याने अष्टपैलू कामगिरी केली.